नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यातल्या हसना गावचा हा लोकांचा उद्ध्वस्त झालेला हा सगळा संसार आहे। बेधुंद झालेला पावसानं, खरं तर मुसळधार पावसानं केलेला विनाश या सगळ्या संपूर्ण गावचा आपण या ठिकाणी बघताय। अक्षरशः सगळी घरं पडून गेलेली आहेत आणि आता सैन्याचे जवान या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि मदत कार्य जे आहे ते सैन्यांच्या जवानांच्या माध्यमातून केलं जात आहे। लोकांच्या घरातलं जे सगळं जीवनावश्यक साहित्य आहे ते संपूर्णतः वाहून गेलेलं आहे। खरं तर आत्ता पाणी कुठेतरी ओसरायला सुरुवात झाली आहे, त्यामुळं आर्मीचे जवान जे ते आत्ता या ठिकाणी पोहोचलेले आहेत गावामध्ये। ज्या ठिकाणी लोकांची घरं होती ती पूर्णतः आता या ठिकाणी एखाद्या मलब्या स्वरूपात सगळे ते घरं पडलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। गावकरी आपल्यासोबत आहे। खरं तर हा संपूर्ण उद्ध्वस्त झालेला संसार आता दिसतोय। काय स्थिती होती गावची आधी आणि आत्ताची काय स्थिती? गावची स्थिती या पुराच्या पहिले चांगली, सर्व लोक कमीत कमी 60% लोक गावातच होते। अचानक एका दिवशी त्या रविवारच्या रात्री पाऊस पडला, थोडं थोडं पाणी वाढत गेलं। मग नंतर वाटलं पाणी येणार नाही, पण 1 फुटापासून डायरेक्ट 5 फूट पाणी यायला टाईम 5च मिनटं लागली। कोणालाच जास्तीत जास्त लोकांना कोणाला काही नेता आलं नाही। नेताना तर थोडा जीव वाचवणं हे मोठा प्रश्न पडला होता। त्यामुळे जसं होईल तसं आम्ही काही लोकांना उठवलं, काही लोकांना वरी काढण्याचा प्रयत्न काढल्या, काही लोकांना त्यानंतर 6 माणसं अडकले होते, त्यांनी एका घरावर जाऊन रात्रभर रात काढली। नंतर दुसरे 4-5 महिला जे होते ते अडकून बसले, त्यांना निघताच आलं नाही। निघाव कसं, रात्रीचा टाईम होता, 2-2:30च्या सुमारास हा प्रकार घडलेला होता। ही घटना अति दुर्दैवी घटना घडलेली आहे। त्यामुळे आता हे समजा तर उद्ध्वस्त झालेलं आहे आणि अजून एक मृतदेह पाण्यातच आहे, ते मिलिटरी मॅनची टीम आलेली आहे, काढण्याचा प्रयत्न चालू आहे सर। जर पूर्ण गाव आत्ता उद्ध्वस्त झालेलं दिसतंय, सगळी घरं पडलेली आहेत। काय स्थिती होती गावची आधी आणि आत्ता काय स्थिती तुमची आत्ता दिसते या सगळ्यामध्ये? कालची जर स्थिती पाहता, काल जर प्रशासनाने आम्हाला एक तास अगोदर जर सुविधा जर पुरवली असती तर आमची लोक वाचली असते, पण प्रशासनानं इतकं निष्काळजीपणानं आमच्यासोबत व्यवहार केलेला आहे। आज सकाळसुद्धा आम्ही स्वतः गाववाल्यांनी मिळून एक बॉडी काढलेली आहे। आता हे टीम ही टीम आलेली आहे। आता सध्याला आता आर्मीचे लोक आले तर थोडीफार मदत चालू आहे पसारा करण्याबद्दल, बाकी काही नाही। आता आमचं गावातलं तर काही उरलेलं नाही। आता काय राहिलं गावात आत्ता? काहीच राहिलं नाही गावामध्ये। आता सध्याला 100% पाण्याखाली गाव आहे, पुरा उद्ध्वस्त झालेली आहे। 5 लोक गेली, 5 लोक वाहून सर्व गेले प्रशासनाच्या निष्काळजीपणावर। अजून एक बॉडी आमची पाण्यात आहे। अजूनही एकाचा मृत्यू ताब्यात सापडलेला नाहीये। प्रशासन जे आहे ते या लोकांना शोधण्याचा, बेपत्ता लोकांना शोधण्याचा प्रयत्न करत आहे। ग्रामस्थ जे आहे ते त्यांचा जो सगळा उद्ध्वस्त संसार आहे ते कुठेतरी आत्ता नेण्याचा प्रयत्न करतायत। मग तुम्ही आज जाऊन आलात, काय स्थिती आत्ता घरची? काय पाणी आहे कमरेत, कसं आहे, एक बी पसारा सापडला गेले, कपडे नाहीत लेवायला, हो का, खायला काहीच नाही, राहायला बी काही नाही। आता काय सापडलं तुम्हाला घरात? आता हा डब्बा घेऊन चालले, ह्याच्यामध्ये काय बी नाही, पीठ भिजून गेले, चटई हो का विकत घेऊन घेतलेले, एवढे भेटले। सोनं नाणं पैसे समजा आहे मधीच। आता पाणी आहे कमरेत का, बघा चला, ते पाण्याचे फोटो काढा चला घराची। हा नाही तर फोटो काढा चला तुम्ही, पाण्यामध्ये पसारा पुरा आहे आमचं। दादा जे आहेत ते इथे ठिकाणी खाट घेऊन आलेले आहेत, त्यांना देखील विचारूयात की काय आतली घराची परिस्थिती। तर तुम्ही आतनं सामान घेऊन आलात, आता काय परिस्थिती पूर्ण? आमचं पल्लस आहे पूर्ण, आणि हप्त्यासाठी 1 लाख रुपये आणलं होतं ट्रॅक्टरला भरायसाठी, ते आमचे भीत पडून ते मध्ये गेले आमचे पैसे, रोख रक्कम। रोख रक्कम पूर्ण पडून धान्य आमचे नाश होऊन गेले। सोया, ज्वारी आणि आपली डाळी, गहू, राशन पूर्ण भिजून गेले। काय मागणी आहे सरकारकडे आता? घरी बरं, सरकारकडे काय मागणी आहे? सामाना, पोटाला, कपडे, लत्ते, घर मागणी आहे आम्हाला। हा तर पाणी आहे दाखी तर चला, एवढं पाणी आहे आता घरामध्ये तुमच्या आमच्या, आम्ही लबड आता हिडो काढा चला, आम्ही तिथं पाण्यामध्ये उभा, हे भिजून गेलेत की नाही, पाण्यामधून आले एवढे, आता आहे चला पाणी काढून दाखी तर चला चला। तर रात्रीची काय स्थिती होती ज्यावेळेस रात्री पाऊस आला त्यावेळेस? काय स्थिती तुम्ही कुठे? स्थितीमध्ये पाण्यामध्ये एवढे गेले, समजा सोडून जीव वाचवा म्हणून तसंच गेलं, पसारा घर तेव्हा का पाणी आहे आता। इथून तुम्ही सगळे पळून गेला तिथनं रात्री आणि आता परत आले सगळे? आता आल्या परत, कालपासून अन्न नाही, पाणी नाही, राहायला काही नाही, तर माळावर दुसऱ्याच्या घरोघरी राहून हो का निघाल्या सकाळी। हे सगळी इथली ग्रामस्थ आहेत। खरं तर रात्री ज्यावेळेस पाऊस सुरू झाला त्यावेळेस काहीही करता आलं नाही, तेव्हा जीव वाचवण्याचा प्रयत्न जे आहेत ते लोकांनी केले आणि त्यानंतर आत्ता जे आहे ते जे मिळेल ते साहित्य जे आहे ते, आता घरात काही राहिलं आहे का शिल्लक, ते पाहण्यासाठी आत्ता ग्रामस्थ जे आहेत ते गावात परतलेले आहेत आणि मिळेल ते जीवनावश्यक साहित्य घेऊन आत्ता हे सगळे ग्रामस्थ निघतायत। हसनाळ गावातली ही स्थिती आपण या ठिकाणी बघताय नांदेड जिल्ह्यात। केवळ हसनाळच नाही तर लेंडी धरण क्षेत्रातले जे जवळपास 4 ते 5 गाव आहेत, या सगळ्याच गावांमध्ये तुम्हाला हीच परिस्थिती पाहायला मिळेल। सैन्याचे जवान आत्ता पोहोचले
गुंतलेले आहेत आणि मदत कार्य करतायत आणि लोकांना मदत करून त्यांचं जे राहिलं सुरलेलं जीवनावश्यक साहित्य, त्यांचा राहिलेला संसार आहे ते बाहेर काढून देण्याचं काम सैन्य जवानांतर्फे केलं जात आहे. कॅमेरा पर्सन युग अगदीचा आफताब शेख, एबीपी माझा, हसनाळ, नांदेड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.